Hello, good morning, children. Today we are going to learn how to translate sentence मराठी टू इंग्लिश. म्हणजे पहा मित्रांनो की आपल्याला मराठी वाक्य इंग्रजीमध्ये भाषांतर कसे करायचं. आता उद्या बघा मित्रांनो 10वीचा पेपर येणार आहे. 1-2 दिवसामध्ये इंग्रजीचा पेपर आहे. त्या पेपरमध्ये आपल्याला भाषांतर करा असा एक प्रश्न असतो पहा की मराठी एक वाक्य म्हणजे एक छोटासा पॅराग्राफ दिला असतो आणि तो 4-5 ओळीचा पॅराग्राफ आपल्याला मराठीमधला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचा असतो. हाऊ डू इट, आपण हे कसं करायचं रे. आता हे ट्रान्सलेट कसं करावं सर. बरेच मुलं आता 10वीला गेले आहेत पहा. आता काही मुलं हुशार असतात पण काही मुलांना अशी अडचण येते की सर आपण हे ट्रान्सलेट कसं करावं. त्यासाठी आजचं चॅप्टर आहे. बघा मित्र, जर कोणी नवीन आपल्या चॅनल असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवत जा. बघा मित्रांनो, हे करत असताना आपल्याला मराठीमध्ये एकदम सोपं आहे पहा. कर्ता कर्म क्रिया इकडे पहा. आता हे करत असताना परंतु आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत काही महत्वाच्या टिप्स आणि त्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही परीक्षेमध्ये गेल्यानंतर गोंधळून अजिबात जायचं नाही. एकदम बिनधास्तपणे पेपर सोडत असताना आपल्याला हे प्रश्न आला तर त्या ठिकाणी आपल्याला एकदम खात्रीशीरपणे तुम्हाला सांगतो की तुम्हाला 100% कोणते वाक्य असू द्या हे तुम्हाला करता येईल. पण त्यासाठी आपल्याला तुमची पण वर्ड बँक चांगली असली पाहिजे. आता मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे. बघा, आपल्याला समजा एखाद्या शब्दाचा अर्थ कळत नाही, समजा कळत नसेल, समजा कुंभारला काय म्हणतात, तर हे जर समजत असेल तर तुम्ही कुंभार बी लिहित असेल KUMBH असं पण द्या. तुम्हाला क्वार्टर शब्द नाही आला तर कुंभार लिहू शकता, द्या ना. म्हणजे समोरचा टाकणारा मार्क जो आहे ते थोडंफार समजून घेईल एखादा विद्यार्थी त्याला तो शब्द आला नाही. पण आपल्याला ते करताना शक्यतोवर आपल्याला सोपे शब्द असतात. ते आता 10वीपर्यंत तुम्ही गेले म्हणजे तुम्हाला सर्व येणारच आहे. पण एखादा शब्द नाही आला तर ते तुम्हाला टिप्स सांगा. तर बघा मित्रांनो, हे वाक्य पहा, मला इंग्रजी शिकायची आहे. आता या ठिकाणी मुलांना करता काय, मला हे क्रियापद आणि हे कर्म. मग आपल्याला आता इंग्रजीमध्ये तसं नाही ना, उलट. आता मला आय इंग्लिश वांट इज असं आय एम असं होईल, काहीच होत नाही. बघा या ठिकाणी इंग्रजीमध्ये महत्वाचा मुद्दा आहे की आता पहा इकडे आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. आता पहा इथं काय रे, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मी काय केलं, सुरुवातीला मला आहे ना त्याला आपण आय घेतलं. आता वॉन्ट म्हणजे शिकणे किंवा आहे शिकायचे आहे. काय शिकायचे बाळा, लर्न इंग्लिश, इंग्रजी शिकायची इंग्रजी. आता उलटच वाटत बा, मला आहे शिकायची इंग्रजी असं वाटतं. 1 2 3 4. आय वॉन्ट म्हणजे आहे शिकायचे आहे काय, इंग्रजी नाही शिकायची इंग्रजी असं इथे. पण आपल्याला लक्षात ठेवा की मराठीमधलं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असताना विद्यार्थी मित्रांनो की आधी पहिलं अक्षर घ्यायचं, म्हणजे पहिला शब्द आहे काय, मलासाठी आय घ्यायचं, आय साठी वॉन्ट टू, आणि लर्न साठी इंग्रजी शिकायसाठी लर्न आणि इंग्रजीसाठी म्हणजे असं आपल्याला पहिलं आणि नंतर पाठीमागून असं उलट असं आपल्याला ते वाक्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे. जाऊ द्या, तुम्हाला शब्द जर नाही आले एखादा शब्द चुकू द्या, पण असं लक्षात ठेवा की पहिल्या कर्म करता घ्या, नंतर असं उलट ते लिहित घ्या. तुमचं वाक्य 100% चुकणार नाही. आणि काही ठिकाणी असते पहा, त्या ठिकाणी काही ठिकाणी तसं नसते. मी तुम्हाला कालच्या एका प्रेडमध्ये सांगितले की मराठी भाषेतलं इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेट कसं करायचं, अशा खुल्या मला सांगितले पहा. बरोबर, हे असं 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 म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ते तुम्ही मागचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये सुद्धा ट्रान्सलेट करण्याबद्दल मी सविस्तर अशी माहिती लिहा. पहा, मला शाळेत जायला आवडते. नंबर 2 पहा, मला शाळेत जायला आवडते. बाळा तू सांग बरं काय, आय लाईक टू गो टू स्कूल. राईट, व्हेरी गुड. आय लाईक टू
गो टू स्कूल. SCH. आता बघा बघा या ठिकाणी मला साठी आपण काय घेतलं आहे आवडते शेवट उलट घेतात हे पहिला शब्द जो आहे मला त्यासाठी मी आय घेतलं. आता आपण शेवटी जायचं असं 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 पहा. आता पाय काय लाईक टू म्हणजे हे पहा लाईक टू म्हणजे आवडते हे आणि का कुठं जायला म्हणजे गो. लाईक टू म्हणजे आवडते, गो टू म्हणजे जायला आणि कुठं शाळेसाठी स्कूल. एकदम सोपं पहा. जरा विचार करून लक्षपूर्वक तुम्ही काय करा मित्रांनो तुमचं जर लक्ष नसेल तर काय करा व्हिडिओ पॉज करा पुन्हा दिवस जरा मी काय सांगत आहे ही टेक्निक जर तुम्ही अवलंबली 100% तुमचे मार्क फिक्स आहेत. तुम्ही जर काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला जे कोण नवीन असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला अशा नवीन नवीन टिप्स मी सांगणार ट्रिक जे आले आहेत ना ते तुमच्या लक्षात राहणार नाहीत ना. हे बघा मलासाठी आय घेतलं शेवटी आवडीसाठी लाईक टू जायलासाठी गो टू आणि शाळेसाठी स्कूल म्हणजे हे घेतला पहिला शब्द लक्ष द्या. ते पुन्हा पुन्हा वारंवार तुम्हाला का सांगतो मित्रांनो की तुम्ही परीक्षेत गेल्यावर गोंधळ नाही ना नाही कसं इंग्लिश गुरुनं आपल्या सांगितलं किंवा लक्षात येईल की आता काय करू काही करू बाळा तू फक्त लक्षात ठेव पहिला शब्द आहे काय करता कोण आहे मना म्हणजे आहे शेवट उलट असे वाक्य देते ना आवडसाठी लाईक जायला तू गो कुठं शाळेत टू स्कूल झालं. आता पहा पुढचं वाक्य सांगतो मुलांना लक्ष द्या. आता कसं एवढे व्हिडिओ सोपे तर तिथं वाक्य येत नाही तर थोडे अवघड येतात ते पण सांगतो खाली बघा. मला भांडण करायला आवडत नाही. आता पाय मला यासाठी काही मुलांना आय आवडत नाही. आता हे शब्द आय डोंट लाईक बरोबर आहे सांग बरं आय डोंट लाईक टू आर्ग्यू. आय डोंट लाईक. आता डोंट म्हणजे नाही काय नाही आवडत नाही लाईक काय आवडत नाही मला आय डोंट लाईक टू आर्ग्यू. ARGU. आता हा शब्द मोठा आहे बरोबर बघा सांग बरं हे फार शब्द आर्ग्यू म्हणजे भांडण. हे तुम्हाला शब्द पाठ करूया कसं होईल माहिती का आपण परीक्षेत गेलो लिहायला बसलो अरे मग भांडण लिहितं ना एखाद्या मुलानं काय करा शेवटी आता एवढा अवघड शब्द समजा एखाद्या मुलाचा शब्द माझा साठा कमी आहे त्यानं काय करायचं आय डोंट लाईक तिथं भांडणाची स्पेलिंग BHANDAN भांडण जाऊ मग काय करतात शेवटी मग आता तिथं कोणाला विचारत बसता तर परीक्षेमध्ये आपल्याला पर्यवेक्षक असतात ना कोणाला बोलत नाहीत नाही आलं तर लिहा असत आय डोंट लाईक टू भांडण. आता चुकूया नाही एखादी काय करतात नाही आलं तर बरं सांगा जर त्याचा प्रश्न आहे पण शक्यतोवर आपला शब्द साठा चांगला असला पाहिजे भरपूर असला पाहिजे आपली वर्ड बँक अशी भरपूर पाहिजे भरलेली. आता पहा आता हे झालं समजा सोपी वाक्य मी तुम्हाला सांगितले. आता घेऊया एक छोटेसे गाव होते देर वॉज अ स्मॉल विलेज. देर वॉज अ स्मॉल विलेज. देर was a small village. आता मुलांना काही नसतं आता देर कुठून आणलं मला काय दिसलं देर म्हणजे ते देर कुठून आणलं मी देर बद्दलचा एक व्हिडिओ टाकला आपल्या याच्यावरती आपल्या ग्रुप युट्यूब वरती तुम्ही देर सर्च करा देर आणि माझं नाव टाका बरोबर इंग्लिश करून द्या. पहा आता देर म्हणजे काय मुलांना एक छोटेसे गाव होते पण कुठं ना कुठं असेल ना तेथे देर वाज वाज मध्ये होते अ स्मॉल विलेज. आता हे थोडस तुम्हाला लक्षात येणार आहे पटकन पण या ठिकाणी मी तुम्हाला देरचा व्हिडिओ टाकलाय ते तुम्ही बघा अवश्य बघा. देर वाज अ स्मॉल विलेज हे असे काही काही टिप्स असतात त्या लक्षात ठेवायचे आहेत. आता पहा तेथे हरी नावाचा कुंभार राहत असे. आता थोडं आवड झाली तेथे देर मग काय लिहायचं मग मुलांना सांग बरं तेथे हरी नाव देर वाज वॉटर नेम हॅरी. आता पहा देर वाज
देर वॉज अ पॉटर नेम हरी. अ पॉटर नेम्ड हरी. आता बघा मित्रांनो, इथं काय लिहिलं मी, देर वाज तेथे होता किंवा तेथे राहत असे. कोण राहत असे? तेथे. देर वाज, वाज म्हणजे होता, राहत असे, राहत होता किंवा राहत असे. कोण रे? अ पॉटर म्हणजे कुंभार. आता हे पॉटर हा शब्द काय हे तुम्ही लक्षात आलं पाहिजे. पॉटर, देर वॉज अ फार्मर, आहे का नाही? देर वॉज टीचर, देर वॉज म्हणजे जे तुम्हाला आपल्याला जे सांगितलं असेल तसं आपल्याला द्यायचं आहे. देर वॉज अ पॉटर, देर वॉज अ पॉटर नेम हरी. आता तिथे त्याचा अर्थ तुमचा अक्षरशः अर्थ काय होतोय? देर म्हणजे तेथे होता एक कुंभार नावाचा हरी, असं होईल. पण नाही, तेथे एक हरी नावाचा कुंभार होता असं होईल तुमच्या म्हणून. नाही, होता म्हणजे काय रे? होता म्हणजे राहत असेल ना कुठे, म्हणून राहत अशासाठी आपल्याला देर वॉज अ पॉटर नेम हरी असं लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. नंतर तो गाढवावरून दररोज माती आणत असे. आता असे पॅरेग्राफ येतात तुम्हाला. एक हरी नावाचा कुंभार तिथे राहत होता, तो गाढवावरून माती आणत असे, तो दररोज चिखल करत असे, चिखलापासून भांडी बनवत असे आणि ती भांडी बाजारात जाऊन विकत असे. आता पहा, तो गाढवावरून दररोज माती आणत असे. आता सर वाक्य कसं लिहावं? एवढं मोठं वाक्य आहे, किती असो बळा. पहा, कोण रे? तो. आता तोच ही तुम्हाला सांगितलं, तो म्हणजे ही, ती असेल तर ती, सी असा पण घेतो. आणि काय असेल तर दे घेतो. पहा, तो गाढवावरून दररोज माती आणत असते. काय लिहावं? ही यूज टू ब्रिंग. ही यूज टू ब्रिंग. आता ब्रिंग म्हणजे काय मुलांना? ब्रिंग म्हणजे आणणे, यूज म्हणजे उपयोग. कशाचा उपयोग करायचा तो? बघा, ही यूज टू ब्रिंग सोल एव्हरी डे. आता सोल म्हणजे काय? माती, एव्हरी डे. आता कशाचा वापर करायचा मुलांना एव्हरी डे झाल्यावर? फ्रॉम द डॉन्की. आता हे लक्षात ठेवा, फ्रॉम द डॉन्की. फ्रॉम, इथे लिहा, फ्रॉम द डॉन्की. पहा, म्हणजे तो फ्रॉम द डॉन्की म्हणजे गाढवावर. लक्षात ठेवा, ही यूज टू ब्रिंग अ सोल एव्हरी डे फ्रॉम द डॉन्की म्हणजे तो गाढवावरून दररोज माती आणत असे. आता शेवटी पहा, सातवं वाक्य, हरी चिखलापासून गाडगे बनत असे. पहा, आता हरिचा शब्द माहिती तुम्हाला, HAR आहे. सांगू तुम्हाला, हरी यूज टू मेक कार्टून्स. हरी यूज टू, हरी यूज टू मेक कार्टून्स. कार्टून फ्रॉम मड. फ्रॉम, आता मड म्हणजे काय मुलांनो? मड म्हणजे चिखल. आता पहा, तो काय करायचा? हरी, हरी यूज टू मेक कार्टून्स. हरी यूज टू मेक कार्टून्स फ्रॉम मड. आता हे दोन शब्द महत्वाचे आपल्याला माहिती पाहिजे. कार्टून्स म्हणजे गाडगे आणि मड म्हणजे चिखल. हे दोन शब्द आपल्याला आले पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला मराठी वाक्य इंग्रजीमध्ये भाषांतर कसे करायचे याबद्दलची मी तुम्हाला सोपी टिप्स सांगितली असेल. अजून जर तुम्हाला काही एखादा मुद्दा तुम्हाला समजला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.